जय जय रघुवीर समर्थ। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो आदिबोधात्मरूपा परेशा नमो हंसनारायणा निर्जरेशा नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा नमो मारुती रामदासाभिरामा श्रीराम। रामा मी तव दास दास म्हणता माते कशाचे भय। रामा जाईन ज्या स्थळी सुख घना होईल तेथे जय। रामा या भुवनत्रयी तुझ विणा नाही दुजा तारक। रामा तू सकलार्थ पूर्ण करिसी तू तात मी बालक श्रीराम। सह्याद्रीगिरीचा विभाग विलसे मंदार शृंगापरी नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी। साकेताधिपती कपी भगवती हे देव ज्याचे शिरी तेथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार श्रोते हो। समर्थ रामदास स्वामींनी त्यांची जी प्रस्थानत्रयी मानली जाते ग्रंथराज दासबोध, मनोबोध आणि आत्माराम या प्रस्थानत्रयीमधल्या आत्माराम या अद्वैत निरूपणाच्या किंचितशा कठीण वाटणाऱ्या ग्रंथावरती आपण थोडंसं चिंतन करतोय, मनन करतोय, अभ्यास करतोय, चर्चा करतोय आणि चर्चेतूनच हे ज्ञान वृद्धिंगत होणार आहे। ही देवाणघेवाणसुद्धा आवश्यकच आहे। एकच तपो द्विरध्यायी असं म्हटलेलं आहे। तप करताना एकट्याने करावं, पण अभ्यास करताना तो अनेकांच्या बरोबर करावा, म्हणजे मग तो एकांगी होत नाही, दृढ होत जातो। आपण एकट्यानेच अभ्यास केला तर मला ते बरोबरच वाटतं, पण दुसऱ्यांबरोबर जर का आपण तो शेअर केला, चर्चा केली, देवाणघेवाण केली विचारांची, तर त्याला पक्केपणा येतो आणि त्याला परिपूर्णता येते सगळ्या बाजूनी। कारण आपल्या विचारात सुद्धा त्रुटी असू शकतात। आणि श्रोते, मला कल्पना आहे आपल्यामध्ये कितीतरी जाणकार श्रोते आहेत ज्यांचा माझ्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त अभ्यास आहे, पण तरीसुद्धा मी हे धाडस करते कारण हे जे भांडार आहे ना, समर्थांकडे काय ज्ञानाचं भांडार आहे। प्रत्येक ग्रंथामधनं त्यांनी वेगवेगळे विचार दिलेले आहेत। आणि खरं म्हटलं ना तर वेद कसे आहेत, अगदी आपले 4 वेद आहेत, तर वेदसुद्धा कसे आहेत तर त्याला म्हटलेलं आहे ते त्रिकांडात्मक आहेत। त्रिकांडात्मक म्हणजे असं म्हणतात की ज्ञान, कर्म आणि भक्ती किंवा उपासना या तिन्हीमध्ये ते विभागले गेलेले आहेत। आणि जसे वेद त्रिकांडात्मक आहेत तशा संतांच्या सुद्धा रचना साधारणपणे अगदी ढोबळमानाने पाहिलं तर सगळ्या संतांच्या रचना ह्या त्रिकांडात्मकच आहेत। म्हणजे त्याच्यात प्रत्येक ह्याच्यामध्ये ज्ञान आहे, कर्म आहे आणि भक्ती आहे। अगदी महाराष्ट्रातले जर का संत पाहिले तर माऊली, ज्ञानेश्वर माऊलींनी जो ग्रंथ आता सगळ्यात प्रसिद्ध भावार्थ दीपिका, म्हणजे ज्याला आपण ज्ञानेश्वरी म्हणतो, ती म्हणजे ती म्हटलं तर भगवद्गीतेवरचीच पूर्णपणाने टीका आहे। त्याचंच ते प्राकृत रूप त्यांनी आपल्यासमोर मांडलेलं आहे। आणि त्याच्यात सांगितलं काय आहे तर त्याच्यात सांगितलं आहे तो कर्ममार्ग, ज्ञानेश्वरीमध्ये सांगितला आहे तो कर्ममार्ग। आता ज्ञानेश्वरी सगळ्यांनाच पेलवत नाही, कारण काही कठीण आहे। जरी प्राकृत भाषा असली तरी ती समजायला किंचित कठीण आहे आणि मोठा ग्रंथ आहे, 9000 ओव्या आहेत। त्यामुळे ज्ञानेश्वरीपेक्षा थोडीशी सुगम आम्हाला काय वाटतं तर तो हरिपाठ वाटतो।
आणि हरिपाठामध्ये माऊलींनी भक्तिमार्गाने जायला सांगितलेलं आहे भक्तांना, साधकांना. आणि हा भक्तिमार्गसुद्धा अतिशय सुगम आहे, सोपा वाटतो, असा सोपा आहे. आणि बघा ना, अगदी वारकरी लोक हे हरिपाठाचा सतत उच्चार करतात, म्हणजे ज्ञानेश्वरीपेक्षा त्यांना हरिपाठ जवळचा वाटतो. पण जे अगदी ज्ञानमार्गाने जाणारे आहेत त्यांना अमृतानुभव जास्त जवळचा वाटतो. अमृतानुभवामध्ये जसं आता आपण आत्मारामाचं चिंतन करतोय, अमृतानुभवसुद्धा काहीसा तसाच आहे. पूर्ण ज्ञानमार्ग आहे, पूर्ण अद्वैत निरूपण सांगितलेलं आहे अमृतानुभवात. मग समर्थांच्या सुद्धा ग्रंथरचना जर का पाहिल्या ना, तर तसंच आहे. अशाच 3 भागामध्ये विभागणी आहे. अगदी आपण माऊली आणि समर्थ यांची तुलना जरी केली तरी ग्रंथराज दासबोध काय आहे, तोही कर्मच आहे. त्यांच्यामध्ये कर्ममार्ग सांगितलेला आहे, कर्मयोगच सांगितलेला आहे. कसं वागावं, अगदी माणसाची, सामान्य माणसाची दिनचर्या सांगितलेली आहे. आखून कशी घ्यावी, उत्तम गुण कसे अंगी बाणवावेत, आपली दिनचर्या कशी असावी, समाजामध्ये कसं वागावं, मूर्खांशी कसं वागावं, शहाण्यांशी कसं वागावं, सगळं सांगितलेलं आहे. म्हणजे कर्ममार्गच आहे ना. ग्रंथराज दासबोधामध्ये जास्तीत जास्त करून कर्ममार्ग सांगितलेला आहे. मग त्या दासबोधापेक्षा सुद्धा समर्थ लोकप्रिय कोणामुळे झाले, तर ते मनाच्या श्लोकामुळे. मनोबोध हा असा ग्रंथ आहे की वाटतो सोपा, आहे गहन, पण ह्या मनाच्या श्लोकामध्ये सुद्धा भक्तिमार्ग सांगितलेला आहे. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, हे मूळ तत्व आहेत. किंवा प्रभाते मनी राम चिंतित जावा, पहाटेच्या या प्रहरी जपा नाम राम नामावळी, असंही म्हटलेलं आहे. त्यामुळे हा जो मनाचे श्लोक, हा जो लहानसा चिमुकला ग्रंथ आहे, तो भक्तिमार्गाने नेणार आहे. दासबोध आहे, कर्ममार्ग झाला. मनोबोध आहे, तो भक्तिमार्ग झाला. आणि आपण जो आत्ता अभ्यास करतोय तो आत्माराम काय आहे, तो आत्माराम आहे ज्ञानमार्ग आहे, पूर्णपणाने ज्ञानमार्ग आहे. याच्यामध्ये अद्वैताचं निरूपण सांगितलेलं आहे. म्हणजे आत्मारामाचा प्रमुख वर्ण्य विषय काय आहे, तर तो ज्ञानच आहे, ज्ञान कांडात्मक आहे. आणि आकार म्हटला तर ग्रंथराज दासबोधामध्ये 7752 ओवे आहेत. मनाच्या श्लोकामध्ये 205 श्लोक आहे, त्याहीपेक्षा हा लहान आहे, कारण ह्याच्यामध्ये 183 ओवे आहेत आणि 5च समास आहेत. म्हणजे आकाराच्या दृष्टीने लहान असला तरी आशयाच्या दृष्टीने अतिशय मोठा ग्रंथ आहे. आणि आशय असा आहे, थोडा गहन आहे, पण एकदा का ते ज्ञान आपल्याला आत्मसात झालं, पचनी पडलं, की मग सगळं रहस्यच उलगडायला लागतं या विश्वाचं. आणि म्हणून हा सुद्धा म्हटलं ना, तर हाही गुरुशिष्य संवादच आहे. या ग्रंथावरती, या आत्माराम ग्रंथावरती विवेक सिंधूचा परिणाम आहे, प्रभाव दिसून येतो. विवेक सिंधूमध्ये जसं गुरुशिष्य संवादच आहे, तिथेही गुरुशिष्य संवादच आहे, पण अतिशय सोपी भाषा आहे. तशीच मनाच्या श्लोकाची भाषा सोपी आहे आणि म्हणून तो जनसामान्यामध्ये अधिक लोकप्रिय आहे. पण आपण आत्ता अभ्यास करतोय तो आत्मारामाचा. याच्यामध्ये सुद्धा अगदी रूढीप्रमाणे मंगलाचरण नसलं तरी पुढे समर्थ म्हणतायत की श्रीरामाला वंदन केलेलं आहे. समर्थाने श्रीरामाला वंदन केलेलं आहे, गणेश आहे, शारदा आहे, सद्गुरू आहे, श्रोते आहेत, सज्जन, या सगळ्यांना वंदन केलेलंच आहे. पण तो त्यांचा स्वभाव आहे, नम्रता, विनयशीलता हा समर्थांचा स्वभाव विशेष आहे. आणि माऊलीने नाही का ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं होतं की ते परब्रह्मस्वरूप कसं आहे, ते अरूप आहे. पण तरीसुद्धा त्यांनी एक आव्हान दिलं होतं किंवा एक स्वतःकडे एक चॅलेंज घेतलं होतं. बोली अरूपाचे रूप दावीनं, असं म्हटलं होतं. अरूप असलं तरी माझ्या बोलण्यातनं, या भाषेतनं, या शब्दातनं, या ओव्यांमधनं मी ते रूप तुमच्या पुढे सादर करीन, प्रस्तुत करीन, असं माऊली म्हणली होती. आणि तसंच समर्थ आता आपल्या आत्मारामामध्ये म्हणणार आहेत की माझी वचने पराकृते. संस्कृत भाषा श्रेष्ठच आहे. संस्कृत भाषेतलं सगळं ज्ञान अतिशय गहन आहे, सर्वसामान्य ते समजत नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात माझी वचने पराकृते. पराकृते म्हणजे प्राकृते. आणि हेच सगळं वेदातलं, उपनिषदातलं गहन तत्वज्ञान या आत्मारामामध्ये त्यांनी अगदी पुरेपूर ओतलेलं आहे.
आणि म्हणून हे समर्थ वचनसुद्धा अगदी माऊलींच्या तोडीचं आहे. इथे आता गुरु हे शिष्याकडे एक वेगळीच मागणी करतात बरं का. काय मागतात? गुरुला शिष्याकडनं पाहिजे तरी काय? समर्थ या आत्माराम ग्रंथामध्ये पुढे म्हणणार आहेत. अजून आपला तो विषय आला नाही, फक्त आता उल्लेख करते की आता हा ओघाओघाने हा विषय चाललाय. म्हणून गुरु मागतात शिष्याकडे, जितुके काही नासून जाईल, जितकं काही नासून जाणारे जे अशाश्वत असेल. आता नासून जाणारे म्हणजे ते टिकणारं नाहीये, हे उघड चाललं, ओघाने चाललं ना. नासणार आहे म्हणजे टिकणारं नाहीये. जे अशाश्वत असेल, तुझं समागमे न येईल, तितुकेच द्यावे मज. जे तुझ्याबरोबर येणार नाही ते तू सगळं मला दे. म्हणजे काय दे? समर्थांना कशाची अपेक्षा होती का? नाही, शिष्याचा भार हलका करायचा होता. भौतिक गोष्टीचा जो भार शिष्याने व्हायलाय ना, तो कमी करण्यासाठी समर्थ शिष्याकडे ही मागणी करतात. आणि शेवटी आपण ह्या 5 समासामध्ये आता पहिला समास बघतोय आपण, तो त्याग निरूपण आहे. हा त्याग करायला सांगितलाय. कशाचा त्याग करायचा? तर भौतिकतेचा त्याग करायचा आहे खरं म्हटलं तर. पण हा त्याग कोण करू देत नाही. ठरवतो तर आम्ही खूप की हो असं आपल्याला वागता यायला पाहिजे, सगळ्या गोष्टीचा त्याग करायला पाहिजे, सगळ्या गोष्टी अशाश्वत हे आम्हाला पटतं. हो, करत नाही ना तरीसुद्धा आम्ही, कळतं पण वळत नाही अशीच आमची अवस्था होते. कारण ह्या अहंकार आमच्या आड येतो. या त्यागाच्या मागे आमचा अहंकार फार मोठा शत्रू आहे, अडथळा आहे. या अध्यात्म मार्गातला सगळ्यात मोठा अडथळा आहे तो अहंकार. आणि अहंकार हा कशाचाही असू शकतो. रूप आहे, संपत्ती आहे, यौवन आहे, विद्वत्ता आहे, कशाचाही अहंकार असतोच. आणि अहंकार काय म्हणतो? मला सगळं येतंय, मला सगळं कळलंय, मी ज्ञानीच आहे, मी विद्वानच आहे. हा अहंकार खऱ्या ज्ञानापासून वंचित ठेवतो. आमचे वरदानंद म्हणजे अनंतराव आठवले आप्पा म्हणतात, जो जाणतो मी जाणले, जो जाणतो मी जाणले, ते असं काही नसे कळले. त्याला काहीच कळलं नाहीये. चित्त ज्याचे मलिन झाले जाणीवेच्या अहंतेने. केनोपनिषदातलंच वचन आहे नाही का? यस्या मतम तस्य मतम, मतम यस्य न वेदसहा. जो म्हणतो मला कळलं, त्याला काहीच कळलेलं नसतं. अविज्ञातम विजानताम. ज्याला कळत नाही तो उगीच आव आणतो कळल्याचा. आणि विज्ञातम अविजानताम. आणि ज्याला कळलं आहे, खरं कळलेलं आहे, तत्वज्ञान आत्मज्ञान झालंय, तो सांगायला येतच नाही. अशी सगळी ही गंमत आहे. वरदानंद पुढे म्हणतात, मज ऐसे वाटते म्हणणे, गढूळ होते संशयाने. कुणीही व्यक्ती म्हणतो की मला असं वाटतंय बरं का, तेव्हा तिथे संशय निर्माण होतो. तू कोण? असा प्रश्न समोरच्याच्या मनात सहजच येतो. मला असं वाटतंय, मी माझं असं मत आहे असं जेव्हा म्हणतं, तेव्हा दुसऱ्याचं अंतःकरण संशयाने गढूळ होतं. दूर म्हणूनही पूर्णपणे ब्रह्मज्ञान तेथे राही. आणि मग त्या माणसापासून ब्रह्मज्ञान खूप दूर राहतं. अहंता दूरी करून जो पूर्ण झाला लीन, ही अहंता दूर केली आणि जो खरा लीन झालाय, जो विनयशील आहे, नम्र आहे, ब्रह्मामध्ये त्याचे वचन प्रगट होतं विनयाने. विनयाने बोललं तर ते वचन प्रगट होतं आणि परमेश्वरापर्यंत एक पाऊल आणखीन पुढच्या दिशेने पडतं. अशा वेळेला काय होतं? स्थूल सूक्ष्माहून वेगळे, ब्रह्म कोठून मजसी न कळे. ब्रह्माचे ज्ञान चांगले असणे शक्य ब्रह्मासची. ब्रह्माचे ज्ञान कुणाला होणार आहे? ब्रह्मालाच होणार आहे, बाकी ऐऱ्या गैऱ्याला होणार नाहीये. जेव्हा तुम्ही ब्रह्म व्हाल तेव्हाच ब्रह्मज्ञान होणार आहे. मग त्याच्यासाठी अहंकार काढायचा आहे, विनय आणायचा आहे, नम्रता पाहिजे. नम्र झाला भूता तेणे कोंडले अनंता, असं वचन आहे. मग नम्र होणं हे सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. एवढी तर आपल्याला जमायलाच हवी. असा ज्ञाता विनयी भक्त, असा ज्ञाता आहे पण विनयी आहे, असा ज्ञाता विनयी भक्त तोच जाणी ब्रह्माप्रत, तोच ब्रह्माला जाणणार आहे. अहंकारी अज्ञानात बुडून राही सर्वथा. मी शहाणा, मी विद्वान, मला सगळं कळलंय, माझे एवढं ग्रंथ पठण झाले असा जो म्हणतो,
तो अज्ञातातच राहतो. ग्रंथ पुष्कळ वाचले, पदव्या पुष्कळ मिळाल्यात, प्रवचनं पुष्कळ केलीत, पण ज्ञान मिळालं का? काहीच नाही. मग काय, कसा भक्त पाहिजे? असा ज्ञाता विनयी भक्त तोच जाणी ब्रह्माप्रत, असं वरदानंदांनी सांगितलं. आणि तेच आपल्याला सुद्धा इथे या मार्गावर वाटचाल करण्यासाठी उपकारक ठरणार आहे, मार्गदर्शक ठरणार आहे. आणि म्हणून पहिली गोष्ट म्हणजे कुठलाही अभ्यास सुरुवात करताना म्हणजे अहंकार काढून टाकायचा आहे, माझा मीपणा काढून टाकायचा आहे. आणि अहंकार जर का विसर्जित केला आणि या नाशिवंताला जेव्हा दूर सारू, तेव्हा काय होतं? तीच मायाच अहंकार निर्माण करते आणि मायाच अहंकार दूर करते. तीच माया त्या अनासक्त जीवाला आत्मस्वरूपापर्यंत स्वतः घेऊन जाते. हीच मायेची करामत आहे. त्या ब्रह्मापासून दूर करणारी पण माया आहे आणि ब्रह्मापर्यंत नेणारी पण माया आहे. तीच तिची 2 रूपं आहेत. अशी माया दूर करायची आणि त्याग करायचा आहे. कशाचा त्याग करायचा आहे? तर ह्या भौतिक गोष्टींचा, अशाश्वत जे आहे ना, जे संपणार आहे, जे क्षर आहे, त्या सगळ्याचा त्याग करायचा आहे. आता या त्याग करण्यासाठी माझा मी तर करीनच, पण माझा अहंकार तिथे आड येईल ना. आणि म्हणून त्या प्रभू रामचंद्रांची कृपा असेल तर मला हे कदाचित जमू शकेल. आणि म्हणून समर्थांनी 11व्या ओवीमध्ये म्हटलेलं आहे, आता नमस्कारीन राम, जो योगियांचे निजधाम, विश्रांती पावे विश्राम जये ठाई. असं प्रभू रामचंद्रांना वंदन केलेलं आहे. अर्थातच प्रभू रामचंद्र हे आराध्य दैवत पण आहे आणि त्यांचे सद्गुरू पण आहेत. आणि म्हणून दोन्ही अर्थाने हे वंदन अतिशय योग्य आहे. हे 11व्या ओवीत म्हटल्यानंतर समर्थ म्हणतात, जो नावा रूपा वेगळा, जो ये मायेहून निराळा. कसा आहे? ज्याला नाम नाही, ज्याला रूप नाही, जो मायेमध्ये बंदिस्त नाहीये, जेथे जाणीवेची कळा सर्वथा न चले. इंद्रिय गोचर सुद्धा नाही, मनाने सुद्धा त्याला जाणता येत नाही, तर्काने जाणता येत नाही, अभ्यासाने नाही, इंद्रियाने नाही, काहीच नाही. आणि म्हणून 13व्या ओवीत म्हटलेलं आहे, जेथे भांबावला तर्क, तेथे पांगुळला विवेक, तेथे शब्दाचे कौतुक केवी घडे. शब्द पोचूच शकत नाहीत आहोत तिथपर्यंत. मग कसं? तर्क उपयोगी नाही, विवेक उपयोगी नाही, शब्द तिथे पोचतच नाही, शब्द थिटे पडतात, शब्द मुके होतात, वाणीला बोलण्याचं कामच राहत नाही तिथे. मग अशा ठिकाणी कसं काय घडणार आम्हाला त्याचं दर्शन, त्याचं ज्ञान कसं घडणार? इथपर्यंत आपण मागच्या भागामध्ये पाहिलं होतं. ही सगळी झाली पार्श्वभूमी. आता आज आपण 14व्या ओवीला सुरुवात करणार आहोत. बघूया किती ओव्या होत आहेत ते. आपण समजून घेतल्याशिवाय, पक्क झाल्याशिवाय पुढे जायचंच नाही, असं आपलं ठरलं आहे की नाही. पक्क करून घेऊया. काय आहे 14वी ओवी? जया लागी योगी उदास, वनवासी फिरती तापस, नाना साधनी सायास, जया कारणे करीती. उपासनेचेच प्रकार आहेत नाही का? योगी, तापसी, साधक, हे सगळे शेवटी मार्ग भिन्न आहेत. सगळ्यांचे मार्ग भिन्न असले तरी पोचायचं एकाच ठिकाणी. परीघ असतो की नाही, वर्तुळाचा परीघ असतो. या परीघावरती पुष्कळ लोक उभे आहेत, वेगवेगळ्या जातीचे, संप्रदायाचे, पंथाचे. पण पोचायचे कुठे सगळ्यांना? मध्यभागी, केंद्रस्थानी आम्हाला पोचायचं असेल तर मार्ग भिन्न आचरू आम्ही. आणि आपण मागेही पाहिलंच आहे ना, पिपीलिका मार्ग आहे, विहंगम मार्ग आहे, प्लवंगम मार्ग आहे. कुठल्याही मार्गाने जा हो, पण पोचायचे त्या अंतिम मुक्कामापर्यंतच. आता हे योगी, तापसी, साधनी आपापल्या परीने प्रयत्न करतच असतात की. प्रयत्नांचं म्हणजे स्वरूप वेगळं असेल, पण प्रयत्न सगळेच करतात. आणि मग काय म्हटलेलं आहे? परमात्म स्वरूप. आता श्रीराम जरी श्रीरामाला वंदन केलं असलं तरी हा श्रीराम हा दाशरथी राम नाही बरं का. आता ज्या श्रीरामाबद्दल आपण बोलणार आहोत ते परमात्म स्वरूप श्रीराम आहे, परब्रह्म श्रीराम आहे. त्याचं दर्शन व्हावं म्हणून किती लोक प्रयत्न करतात हो. फार पूर्वी अगदी ऋषी मुनींपासून आजसुद्धा अनेक लोक त्याच्यासाठी प्रयत्नशील आहेत. पण त्याचं दर्शन घ्यायचं, त्याचं ज्ञान व्हायला पाहिजे. मग याच्यासाठी लोक काय करतात?
योगी उदास, विरक्तपणाने राहतात, वैराग्य धारण करतात, विरक्तपणाने राहतात. त्याच्यासाठी एकांत मिळावा म्हणून एकांतवाससुद्धा स्वीकारतात. घर संसारात, विश्वामध्ये, जगामध्ये राहून तो भेटणार नाही असं काही लोकांना वाटतं आणि म्हणून ते नदीच्या किनारी, एखाद्या पर्वतामधल्या गुहेमध्ये, हिमालयामध्ये एकांत ठिकाणी जाऊन आपली साधना करतात. आणि खरंच आहे, एकांतामध्ये त्यातल्या त्यात मन एकाग्र व्हायला मदत होते, कारण बाकीची व्यवधानं नसतात. म्हणून योगी लोक एकांतवास पत्करतात. विविक्त सेवी लघवाशी अथवा काय मानसा, किंवा गीतेच्या 13व्या अध्यायात सांगितलंय, विविक्त देश सेवित्वम अरतिर्जन संसदी. लोकसमुदायामध्ये त्यांना मिसळायला फारसं आवडतच नाही. त्यांचं एकांत ते बरे, आणि त्यांचं ध्यान किंवा त्यांचं ज्ञानप्राप्तीची जी साधन आहे त्याच्यामध्ये ते रममाण होतात, आणि त्यांच्यापैकी एखाद्याला ते ब्रह्मदर्शन घडतं. म्हणून हे योगी उदास, उदास म्हणजे उदासीन बरं का, उदास म्हणजे एकांतवासाचं हे करतात. आणि समर्थ काय हो, समर्थ स्वतःसुद्धा असेच होते की कधी गलबला कधी निव्वळ ऐसा कंठित जावा काळ, असं त्यांनी सांगितलं. सारखेच एकांतवासात राहत नव्हते, पण सारखेच शिष्यांच्या मध्ये सुद्धा रमत नव्हते. कधी गलबला म्हणजे कधी समाजामध्ये, कधी लोकांत आणि कधी एकांत, हाच तर त्यांचा स्थायी भाव होता. हेच तर त्यांच्या साधनेचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे योगी लोक उदास असतात. वनवासी फिरती तापस, तपश्चर्या करणारे वनवासामध्ये, आणि वनवासामध्ये तपश्चर्येला एक प्रकारची तीव्रता येते, एक प्रकारची कठोरता येते. त्यामुळे तसेही लोक करतात. आणि जे साधनी आहेत ते सायास करतात, पुष्कळ प्रयत्नही करतात. जया कारणे करीती, ज्याच्यासाठी करतात तेच हे परब्रह्म, तेच ते आत्मज्ञान आपल्याला पाहिजे. सामान्य मनुष्य काय असतो तर बाह्य सुखामध्ये रममाण होतो. आम्ही सुद्धा भौतिक गोष्टीमध्ये पुष्कळ रमत असतो, त्याच्यातच सुख शोधायला आम्ही धडपडत असतो. या पंचभौतिक दृश्य जगतातून सुख मिळेल अशी अपेक्षा करत असतो सामान्य मनुष्य. त्यामुळे तो काय करतो, पुन्हा पुन्हा वस्तू गोळा करतो, त्या जपतो, त्याच्यातच आयुष्य खर्च होतं. बघा ना, मनुष्य वस्तू, कितीतरी वस्तू, आपलं घर आपलं आपण सजवतो, नटवतो, आपल्याला वाटतं हे आवश्यक आहे, ते आवश्यक आहे, पुष्कळ वस्तू जमवतो. मग त्याची निगा राखावी लागते, त्याच्यासाठी काही कष्ट करावे लागतात, पुन्हा त्याच्यासाठी पैसा लागतो. हे सगळंच आहे. आये दुःखम व्यये दुःखम धिक अर्थान कष्ट संश्रितान. पैसासुद्धा मिळवण्यात सुद्धा दुःख आहे, साठवण्यात पण दुःख आहे, परत त्याची तर चोरीला जाईल काही भीती आहे. म्हणून आम्ही भौतिक गोष्टी गोळा करतो, पण त्याच्यात सुख काही वाटायला येतच नाही. पण मन मात्र त्या वस्तूंना सदा सर्वकाळ चिकटलेलं असतं, आणि त्यातून मग त्या वस्तूसंबंधी वृत्ती निर्माण होते. आता बघा, एक एक शब्द आणखीन आपण आता खोलात जाणार. वस्तू आली की त्याच्याबद्दल वृत्ती आली. कुठली वृत्ती आहे, हे माझं आहे, हा एवढा सुंदर सोफा सेट आहे तो माझा आहे, इतका तो स्मार्ट टी व्ही आहे तो माझा आहे, माझ्या घरातल्या प्रत्येक गोष्टीला, अगदी साध्या चमच्याला, साध्या पिशवीला सुद्धा माझं मन चिकटलेलं आहे. हा अहंकाराची भावना, माझं माझं माझं, छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा आम्ही माझं माझं करतो, म्हणजे अहंकाराला ही वृत्ती आली. दुसरं आहे भीती, चोरीला जाणार नाही ना, बिघडणार नाही ना, फुटणार नाही ना, तुटणार नाही, आहे भीती. वस्तू आली की भीती आली. तिसरा आहे संशय. संशय म्हणजे ते तसं टिकेल ना, हा सुद्धा संशयच आहे. सतत त्या मनामध्ये संशय आहे. आणि ममत्व आहे. ममत्व म्हणजे माझं असणं, मी परवडला इतकं ते माझं वाईट आहे, आणि त्याला मम म्हणजे माझं, आणि ममत्व म्हणजे माझेपणा. अहंकार, भीती, संशय, ममत्व आलंच. त्या वस्तूंच्या पाठोपाठ हे सगळ्या वृत्ती येतात. आणि वृत्ती म्हणजे काय तर तरंग आहेत. अंतःकरणाच्या सरोवरामध्ये एखादा खडा टाकला की तरंग येतात. तशीच एखादी वस्तूने प्रवेश केला की आमचे तरंग सुरू झाले. आणि हेच तर नको आहे ना. खरं म्हटलं तर योगाची व्याख्याच अशी केली आहे, योगश्चित्त वृत्ती निरोधा. चित्तवृत्तीचा निरोध करायचा आहे, त्या थांबवायच्या आहेत, त्यांना पायबंद घालायचं आहे.
आणि मग हा वृत्तीचा निरोध होतच नाही. जेवढ्या वस्तू साठवतं तेवढे वृत्ती वाढत जातात, तेवढे तरंग वाढतात आणि मग आमचं अंतःकरण खळबळ माजतं, तिथे शांत वगैरे काही राहतच नाही. मग या वस्तूंविषयी पहिल्यांदा वैराग्य उत्पन्न व्हायला पाहिजे, अनासक्ती व्हायला पाहिजे, निरासक्त. आणि त्या वस्तूंशिवाय आपण राहू शकतो. त्या वस्तूंची तेवढी गरज नसते जेवढी आम्हाला वाटते. तशी त्या वस्तूंची गरजच नाही. किती आम्ही वस्तू गोळा केल्या. साधं जेवण म्हटलं तर आमच्याकडे किती प्रकारचे सेट्स आहेत. काचेचं आहे, मॅलामाईनचं आहे, स्टीलचं आहे, अगदी जावई वगैरे कोणी VIP येणार असतील तर चांदीचं सुद्धा आहे. खरं गरज आहे का? अहो, हाताची एक वितीच्या भुकेस पुरते तळहाताची थाळी. आचार्य तर म्हणतात, करतल भिक्षा तरुतल वास. एवढ्या वस्तू का गोळा केल्यात मग आम्ही? पण केल्याच आहेत. आणि मग ह्या वैराग्य आपल्या मनामध्ये आतून यायला पाहिजे. वरवरचं वैराग्य नाही बरं का. तुम्ही म्हणताय म्हणून मी हे सगळं टाकून देईन, याला काही अर्थ नाही. कारण आतून वाटतंच आहे की उगीच टाकून दिलं. आतून वैराग्य ते उमलायला पाहिजे. वैराग्याला फार महत्त्व आहे. आणि म्हणून साधन चतुष्टय सांगितलं आहे बरं का. एकूणच अध्यात्मामध्ये किंवा विवेक चूडामणीमध्ये फार सुंदर वर्णन आचार्यांनी केले. साधन चतुष्टय. चतुष्टय म्हणजे 4 गोष्टी आहेत. कुठल्या साधन काय करायचं आहे तर 4 गोष्टी आम्हाला मिळवायच्या आहेत, प्राप्त करायच्या आहेत. कुठल्या 4 गोष्टींची आधी नावं सांगते आणि मग त्याचं आपण आणखीन विश्लेषण बघूया. विवेक, वैराग्य, षट संपत्ती आणि मुमुक्षा ही 4 साधनं आहेत. चतुष्टय 4 गोष्टी आहेत. विवेक म्हणजे काय माहिती आहे. आता आपल्याला थोडं ओळख झाली विवेक या शब्दाशी, पण तरी त्याची व्याख्या बघूया. आत्मवस्तू काय, अनात्म काय, नित्य काय, अनित्य काय, योग्य काय, अयोग्य काय, सार काय, असार काय, ह्याच्यातला भेद जाणून ते निवडण्याची क्षमता असणं म्हणजे विवेक आहे. मग वैराग्य म्हणजे काय? वैराग्य म्हणजे भौतिक गोष्टींचं वैयर्थ ओळखायचे. व्यर्थ आहेत, मिथ्या आहेत, चुकीच्या आहेत, खोट्या आहेत, त्याच्यातनं सुख लाभणार नाही हे समजून घ्यायचे. आणि त्या समजल्या की आपोआप मग त्याच्यातलं ते दूर करण्याची शक्ती येते किंवा ती वृत्ती वाढते. म्हणून ते दूर सारल्या जातात आणि त्या दूर सारताना क्लेश नाही जाणवत. आमच्या आवडीची वस्तू टाकताना आम्हाला फार वाईट वाटतं. आमच्या आवडीची एखादी साडी, एखादा ड्रेस, एखादी वस्तू दुसऱ्याला देताना आम्हाला फार मनामध्ये वाईट वाटतं. पण वैराग्यामध्ये वाईट वगैरे वाटत नाही. बरं झालं, हलकं झालं असं वाटायला लागतं. आणि म्हणून वैराग्य म्हणजे तन मन धनाने हलकं व्हायचं. हे झालं वैराग्य. आता षट संपत्ती हा थोडासा अपरिचित शब्द असेल कदाचित काही लोकांना. षट म्हणजे 6 प्रकारची संपत्ती काय आहे. नुसती नावं बघूया आपण, आत्ता त्याच्या अगदी खोलात नाही जाणार. शम, दम, उपरती, समाधान, तितिक्षा आणि श्रद्धा ही 6 गोष्टी आहेत. शम, दम, उपरती, तितिक्षा, समाधान आणि श्रद्धा ही मानसिक मूल्य आहेत बरं का. ह्या व्हॅल्यूज आहेत. आत्मविकासाची ओढ असणाऱ्या निकोपवृत्तीच्या मनाच्या व्यक्तींनी ही षटसंपत्ती जोपासायलाच हवी. बघा आता काय किती एक शब्द मोलाचा आहे. निकोप मनाच्या, उगीच आकस नाही आहे. मला मनापासून वाटते की मला त्या आत्मज्ञान करून घ्यायचं. ही निकोप मन पाहिजे. आणि त्यांनी आत्मविकासासाठी, कोणासाठी नाही, माझा उद्धार करायचा, मला वरच्या पायरीवर जायचं, माझं अपग्रेडेशन व्हायला पाहिजे. म्हणून जी मूल्य जोपासायला पाहिजे ती ही षटसंपत्ती. शम, दम, उपरती, तितिक्षा, समाधान आणि श्रद्धा ही 6 मूल्य जपायलाच पाहिजे. आणि चौथं साधन चतुष्टयातलं चौथं आहे ते म्हणजे मुमुक्षा. मुमुक्षा म्हणजे मोक्ष प्राप्त करून घेण्याची जाज्वल्य तळमळ असणं म्हणजे मुमुक्षा आहे. आत्मज्ञान प्राप्तीसाठी मुक्त व्हायला पाहिजे. आत्मज्ञान केव्हा मिळेल? तुम्ही मुक्त व्हाल तेव्हा, बंधनातनं मुक्त व्हाल तेव्हा. आणि बंधन कशाचं आहे? आमच्या कामनांचंच आम्हाला बंधन आहे. ती इच्छा मात्र तीव्र व्हावी, तीव्र असायला हवी. तुरुंगातून सुटण्यासाठी सगळी साधनं अनुकूल असली तरी आधी तुरुंगातनं बाहेर पडण्याची इच्छा तर त्या व्यक्तीला असायला पाहिजे. नाही तर सगळं व्यर्थ आहे.
पोपटाचं नाही का असंच होतं, पिंजऱ्याचं दार उघडं ठेवलं तरी तो झेप घेण्याचं जर का विसरून गेला असेल तर तो दार उघडं असून सुद्धा आकाशामध्ये झेप घेत नाही. माणसाचं सुद्धा तेच आहे, पहिली इच्छा तर पाहिजे का आम्हाला हे आहे ते विश्व आहे तो संसार बरा वाटतोय मग आम्ही इथेच रमतो. नाहीतरी खरंच आहे बरं का. ज्याची त्याला प्यार कोठडी, कोठडी तले सखे सौंगडी, हातकडी की अवजड बेडी, प्रिय हो ज्याची त्याला, जग हे बंदिशाला. आम्हाला कोठडीतच बरं वाटतंय, आम्हाला ते हातकड्या घातल्यात त्याच्यातच आम्हाला आनंद वाटतोय. आणि खरंच आहे, या सगळ्या आसक्तीच्या ममतेच्या हातकड्या घातल्या. माझा मुलगा, माझं घर, माझा संसार, माझे नातेवाईक, माझे मित्र, सगळं आम्ही हातकड्या घालून घेतल्यात. आणि ती कोठडीच आता आवडायला लागल्यावर दार उघडं ठेवलं तरी आम्ही जायला तयार नाही. मग ह्यालाच म्हटलेलं हे असायला हवी ती कोण आहे तर ती मुमुक्ष आहे. त्यामुळे हातकडी की अवजड बेडी, प्रिय हो ज्याची त्याला. आम्हाला तेच जर का प्रिय वाटतं तर कधी मुक्त होणार, शक्यच नाही. मग तर खरं मुक्त व्हायचं असेल तर ह्या सगळ्या हातकड्या बेड्या तोडून जायला पाहिजे, असं हे साधन चतुष्टय आहे. आता बघा, हे तर साधायलाच पाहिजे, त्याच्यातलं वैराग्य आतून यायला पाहिजे, वरवर नाही, कुणासाठी नाही, कुणाच्या समाधानासाठी नाही. आपल्याला कळलं पाहिजे की मला या गोष्टीमध्ये अडकायचं नाही आहे, मला मुक्त व्हायचं आहे, मला ज्ञान प्राप्त करायचं आहे. आता या ज्या वृत्ती आहेत ना, आपण पाहिल्या, बाह्यवृत्ती पण आहेत आणि अंतर्वृत्ती पण आहेत. त्यामुळे काय होतं, ती चित्ताची व्यग्रता वाढते आणि व्यग्रता वाढली की एकाग्रतेला बाध येते. त्यामुळे एकाग्रता, आता बघा शब्द तरी किती गोड येतो सगळेच. एकाग्रता शब्द खूप वेळा वापरतो आपण. एकाग्रता, अगदी लहान शालेय वयापासून एकाग्रता पाहिजे अभ्यासामध्ये एवढं म्हणतो. पण शब्दाचा अर्थ काय आहे जाणून घेऊया ना, या निमित्ताने घेऊया. अग्र म्हणजे काय आहे, अग्र म्हणजे टोक, अग्र म्हणजे टोक. एक अग्र, अगदी आपण पेन्सिलला नाही का शार्पनरनी अगदी टोक करतो, बारीक टोक, आणि मग छान अक्षर येतं. एकाग्रता म्हणजे एकाच ठिकाणी मन केंद्रित करायचं. आणि त्याच्या विरुद्ध शब्द आहे व्यग्रता. वि म्हणजे विविधता. विविधता म्हणजे पुष्कळ टोक असतील तर ती एकाग्रता कशी होणार. पुष्कळ ठिकाणी मन धाव घेतं, इकडे हेही पाहिजे तेही पाहिजे, सिनेमालाही जायचं आहे, प्रवचनालाही जायचं आहे, नाटकाला जायचं आहे, या कामाला जायचं. आमची व्यग्रताच फार आहे, जीवन आमचं नुसतं व्यग्र झालेलं आहे. 10 ठिकाणी ओढ घेतं मन, एकाग्र काही होत नाही. मग ही व्यग्रता त्या एकाग्रतेला जर का बाध आणत असेल मग त्याच्यासाठी निदान भौतिक गोष्टी काही काळापुरत्या तरी बाजूला ठेवायला पाहिजे. मग त्याच्यासाठी सांगितलं एकांतवास, अरण्यवास. सदा सेवी आरण्यतारुण्य काळी असं समर्थ सांगतात, ते काही चुकीचं नाही आहे. मग हे तपस्वी लोक त्याच्यासाठी वनात जातात. समर्थसुद्धा हे करतच होते, कधी लोकांत कधी एकांत. आणि या प्रभू रामचंद्राचं साक्षात दर्शन घडवून देणारी अनेक साधनं आहेत, कष्टदायक आहेत, पण तरीसुद्धा ज्या साधकांना त्या स्वरूपाचा ध्यास लागला आहे असे साधक मात्र ही साधनं मनापासून करतात. मनापासून तो ध्यास लागायला पाहिजे, ते पाहिजेच. मला दुसरं काही नको, इतकी अनन्यता यायला पाहिजे, तर तो ध्यास लागतो. आणि म्हणूनच इथे म्हटलेलं आहे, ते साधक काय करतात, नाना साधनी सायास जया कारणे करीती, अशी ही 14वी ओवी होती. 15व्या ओवीत काय म्हणतात समर्थ, ऐसा सर्वात्मा श्रीराम, सगुण निर्गुण पूर्ण काम, उपमाच नाही निरोपम रूप जयाचे. आता वंदीन श्रीराम असं म्हणले ते ना 11व्या ओवीमध्ये. आता 15व्या ओवीमध्ये त्या विषयाचा समारोप केलेला आहे, उपसंहार केलेला आहे. ऐसा सर्वात्मा श्रीराम, आता त्याच्या गुणांचं त्याच्या रूपाचं वर्णन आहे. कसा आहे तो, सर्वात्मा आहे. सर्वात्मा म्हणजे काय, सगळ्यांचा अंतरात्मा आहे. आणि तोच तर आपला विषय, आत्मा राम, अंतरात्मा, सर्वात्मा आहे तो ऐसा सर्वात्मा श्रीराम. आणि कसा आहे, सगुण पण आहे निर्गुण पण आहे. सगुण निर्गुण पूर्ण काम,
म्हणजे तो अमूर्त पण आहे आणि मूर्त पण आहे. आता आपल्याला दिसते ना, इथे मूर्ती दिसते, तस्वीर दिसते, फोटो दिसतोय, म्हणजे तो मूर्त आहे. धनुर्धारी आहे, निळा सावळा आहे, सगळं आम्हाला दिसते, म्हणजे तो मूर्त आहे. पण तो एवढाच आहे का? एवढाच नाही आहे, सगळीकडे आहे, म्हणजे तो अमूर्त पण आहे. त्यामुळे तो सगुण आहे, निर्गुण आहे आणि पूर्ण काम आहे. म्हणजे अशी त्या म्हणजे सगळ्या कामना पूर्ण करणारा तो आहे आणि त्याच्या सगळ्या कामना पूर्णच आहेत. तो पूर्ण काम आहे, आप्त काम असं आहे, सर्वांगाने संपूर्ण आहे. उपमाचं नाही निरोपम. त्याला उपमा काय देणार हो? त्याच्यासाठी त्याची काहीतरी जोडी असायला पाहिजे, त्याच्या जवळपास असायला पाहिजे. याला उपमाच नाही, असा तो निरुपमा आहे, रूपजयाचे. या विश्वातली कोणतीही गोष्ट त्याच्यासारखी नाही आहे, म्हणून त्याला कसलीही उपमाच देता येत नाही, असं ओवीचा शब्दशः अर्थ आहे. आता बघा, आता आणखीन आपण खोलातला अर्थ बघूया, बिटवीन द लाईन्स बघूया ना. अनुभवाच्या दृष्टीने पाहिलं तर संत माणसाच्या 3 अवस्था मानतात. सर्वसामान्य मनुष्य कसा असतो? एक तर तो अज्ञानात राहत असतो, किंवा मग ज्ञान, काही लोक त्याच्यातले अज्ञानी लोकातले काही लोक ज्ञानी होतात किंवा तुर्यावस्थेपर्यंत जातात, आणि काही तर त्याच्याही पलीकडे तुर्यातीत होतात. अशा 3 अवस्था आहेत. अज्ञान कोण आहे? सर्वसामान्य मनुष्य अज्ञानीच असतो. अज्ञानी म्हणजे शिकलेला असतो बरं का, पण त्याची एक घट्ट भावना असते की मी म्हणजे देह, देह म्हणजेच मी, ही भावना त्याच्याकडे अगदी ठळकपणाने दिसत असते. त्यामुळे त्याला इंद्रिय गोचर सगळं दृश्य विश्व हे सगळं खरं वाटतं, खरं वाटतं, हे सगळं विश्व खरं वाटतं. आणि त्याच्यातल्याच 3 उपअवस्था आहेत, त्या म्हणजे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. आणि ह्या 3ही अवस्था म्हटल्या तरी त्याच्यातला जो जीवात्मा आहे तो अज्ञानीच आहे, अज्ञानीच आहे. त्याच्या पुढची अवस्था आहे ती तुर्यावस्था आहे. या जागृती, स्वप्न, सुषुप्ती याच्या पलीकडची 4थी अवस्था आहे ती तुर्यात्मा आहे, तुर्यावस्था आहे. मी आत्मा आहे ही भावना त्याच्यात असते, कळलंय आता, मी देह नाही, मी आत्मा आहे हे कळलंय, अशी ही तुर्यावस्था आहे. त्यामुळे अतींद्रिय स्वरूप खरं वाटतं. हे दृश्य विश्व खरं नाही, ते परमात्म स्वरूप खरं आहे, अतींद्रिय स्वरूप परब्रह्म स्वरूप श्रीराम खरा वाटतो. आणि सगळं दृश्य मिथ्या वाटायला लागतं, इथपर्यंत त्याची प्रगती झालेली आहे. तुर्येमध्ये आत्मा आणि अनात्मा या दोन्हीचं भान असतं. अर्थातच आत्म्याचं सत्यपणाने आणि विश्वाचं मिथ्यापणाने भान असतं. पण ही अवस्था सुद्धा पूर्ण अवस्था नाही, वाटते ही पोचल्यासारखी, पण पोचलेला नाही आहे, तो उमऱ्यापर्यंत पोचलेला आहे. आणि शेवटची अवस्था आहे ती तुर्यातीत अवस्था आहे. म्हणजे इथे ज्ञान आणि विज्ञान दोन्ही परमात्म्यामध्ये जिरून जातं. इथे ज्ञानही नाही आणि अज्ञानही नाही. या अवस्थेमध्ये सगुण आणि निर्गुण ही दोन्ही परमेश्वराचीच, परमात्म्याचीच रूपं आहेत, याचंही भान असतं. अगदी सगळे संत तुर्यातीत झालेले आहेत, पलीकडे गेलेले आहेत. म्हणजे समर्थांना निर्गुणाचा साक्षात्कार होऊन सुद्धा त्यांनी रामाचा जन्मोत्सव किती मोठ्या प्रमाणात केलेला आहे. सगुण पूजा सोडलेली नाही आहे, सगुण आराधना सोडलेली नाही आहे, पण दोन्हीकडे तोच राम आहे. परब्रह्मस्वरूप पण तोच राम आहे, दाशरथी हा सुद्धा तोच राम आहे, असं त्यांचं भान असतं. सगुण म्हणजे मूर्त आणि निर्गुण म्हणजे अमूर्त, अतींद्रिय. अशा तुर्यातीताला याच्या पलीकडे गेलं, 4ही अवस्थेंच्या पलीकडे. आपण अथर्व शीर्षामध्ये म्हणतो ना, त्वम गुणत्रयातीतः, त्वम देहत्रयातीतः, त्वम कालत्रयातीतः, त्वम अवस्थात्रयातीतः. 4ही अवस्थेच्या पलीकडे गेलाय. जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या ह्याच्या पलीकडे जो गेलाय तो. आता कुठलीही वासना त्याला स्पर्श करू शकत नाही. इतर साधू संतांच्या बाबतीत जरा वेगळं आहे, त्यांचं आराध्य दैवत वेगळं असतं आणि सद्गुरू वेगळे असतात. पण समर्थांचं दोन्ही तेच आहे हो, प्रभू रामचंद्रच आहे. आणि आता बघा, मानव समाज आहे, हा मानवी समाज आहे, याच्यामध्ये ब्रह्मदर्शनाची ही परंपरा टिकायला पाहिजे ना. त्याच्यासाठीच ईश्वराने मूर्त असं मानव रूप धारण केलेलं आहे. ईश्वर हे भगवान
भगवंतांना या श्रीरामाच्या अवतारात जन्म घ्यावासा का वाटला, श्रीकृष्णाच्या अवतारात जन्म घ्यावासा का वाटला? प्रकृतीं स्वामवष्टभ्य असं म्हटलेलं आहे. प्रकृतीं स्वामधिष्ठाय संभवामी आत्ममायया. प्रकृतीचा आधार घेऊन प्रकृतीच्या अधिष्ठानावर या मायेच्या साहाय्याने हा अवतार घेतलेला आहे. आणि त्याच रूपाला बघा आता, जसा प्रभू रामचंद्राने अवतार घेतला, श्रीकृष्णाने अवतार घेतला, तसेच त्या परब्रह्माचं स्वरूप असलेलेच काही लोक मानवी अवतारामध्ये प्रगट होतात आणि त्यांनाच आपण म्हणतो सद्गुरू. ईश्वराच्या अध्यात्मशक्तीचं वैभव प्रगट करणारे दृश्य यंत्र म्हणजे सद्गुरू. भेटत नाही आम्हाला, भगवंत भेटत नाही, पण भगवंत भेटवणारे भेटतात ना, तेच आहेत सद्गुरू. गुरु गोविंद दोनों खडे काके लागो पाव, बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताय. त्यामुळे सद्गुरू आम्हाला ईश्वराचं दर्शन घडवतात. आणि स्वतः सद्गुरू ईश्वराशी तादात्म्य पावलेले असल्यामुळे ते अतिमानव असतात. सुप्रामेंटल त्याच्यामध्ये एनर्जी किंवा त्याच्यामध्ये फोर्स असतो, अतिमानव असतात. परंतु असे सद्गुरू स्वतः अतिमानव झाले म्हणून ते जगाकडे कानाडोळा नाही करत, तर अज्ञानी जनांचं कल्याण साधणं हे व्रत घेतल्यामुळे ते मानव्यानी पूर्णपणाने भरलेले पूर्ण मानव असतात. बघा, सद्गुरू हे पूर्ण मानव आहे आणि शिष्य हा अपूर्ण आहे. या जीवांना स्वानंदाच्या उन्मुख करून सन्मुख करून ईश्वराचं सानिध्य अनुभवायला आणून देणं हे सद्गुरूंचं प्रधान कार्य आहे. मुख्य कार्य काय? या जे बुडते हे जन देखवेना डोळा म्हणूनही कळवळा येतो म्हणी, हे सद्गुरूंचं कार्य आहे. आणि सद्गुरू म्हणजे काय? साक्षात ईश्वरच आहे. हे सगळं खरं आहे, तरी प्रत्यक्ष ईश्वर आपला ईश्वरपणा तसाच कायम ठेवून सद्गुरू होतो. त्याचं पारमार्थिक ऐश्वर्य काही औरच आहे. ईश्वरापेक्षाही सद्गुरू श्रेष्ठ आहेत. सर्वसामान्य लोक मूर्त आणि दृश्य जगात वावरत असतात, तुम्ही आम्ही. आणि श्रीराम कसे आहेत? अतींद्रिय, अमूर्त आहेत. मग त्यांची कल्पना करण्यासाठी आम्हाला उपमा, दृष्टांत वापरावे लागतात. परंतु या सगळ्या गोष्टींना सुद्धा मर्यादा आहेत ना, आम्हाला तेही जमत नाही. मग या श्रीरामापर्यंत भाषा, दृष्टांत, कल्पना काहीच पोचू शकत नाहीत. पण ज्याला त्याचा साक्षात अनुभव येतो त्याला सुद्धा हे शब्दांनी व्यक्त करता येत नाही. शेवटी असं नाहीये, तसं नाहीये, नेती नेती नेती, आणि ते निरुपम आहे एवढंच सांगावं लागतं. ते कसं आहे? परब्रह्म कसं आहे? एकमेवा द्वितीय आहे. हेही कमीपणाचेच आहे. हो, एकमेव आहे म्हणजे आपण काय म्हणतो? एकमेव, एकम एव, एकच आहे, अद्वितीय आहे, त्याच्यासारखी दुसरी जोडी नाही. पण हे म्हणणं सुद्धा त्याला कमीपणा आणणार आहे. एक का म्हणावं लागतं त्याला? कारण आपल्याला कळण्यासाठी की ते दोन नाही आहे, आपण ते शून्य पण नाही आहे, म्हणून एकमेव म्हणावं लागतं. पण एकमेव खरं तर त्याला म्हणू नये. का म्हणू नये? व्यवहारातलं उदाहरण बघितलं की कळेल. एक म्हणणं हे सुद्धा त्या परमात्म तत्वाला कमीपणा आणणारं आहे. बघा ना, एखादे कपल चाललंय, एखादं जोडपं चाललंय आणि त्यांना दुसरे कोणीतरी भेटतात. समजा त्या पतीने आपल्या पत्नीची ओळख करून दिली दुसऱ्या गृहस्थांना की ही माझी एक पत्नी आहे, ही माझी एक पत्नी आहे. काहीतरी वेगळं वाटलं ना? अहो, पत्नी एकच असते, एक आहे. उलट हे संशय निर्माण करणारं झालं ना. ही माझी एक पत्नी आहे म्हणजे आणखीन असू शकतात, असं एक मनात संशय आला. मग याला सुद्धा एकमेवा द्वितीय का म्हणताय तुम्ही? अहो, तो एकच आहे, एकच असणार आहे. त्याला एक म्हणणं हे सुद्धा त्याला कमी पडणं. म्हणजे एक पत्नी आहे, ही माझी एक पत्नी आहे म्हणजे वन ऑफ देम असा अर्थ होऊ शकतो ना. अनेक पत्नींपैकी ही एक आहे म्हणजे तेही इन्सल्टिंग आहे किंवा तो त्याचा अपमान आहे. म्हणून त्याला काय म्हणावं हेच कळत नाही. पण त्याला शब्दात बांधताच येत नाही. एकमेवा द्वितीय सुद्धा म्हणू नका.
तो आहे बास. इजनेस, अस्तित्व, एक्झिस्टन्स, एवढंच त्या परब्रह्माचं स्वरूप आहे. किती बोलावं तेवढं कमीच आहे त्या प्रभू रामचंद्राबद्दल, त्या सद्गुरूंबद्दल. पण आता ह्या सगळ्यांबद्दल बोलताना समर्थांना भान आहे कोणासमोर मी हे बोलतोय. श्रोते ऐकतायत ना, आणि श्रोते ऐकतायत, वक्ता तो वक्ता नो हे श्रोते वेणं. म्हणून समर्थ लगेच पुढच्या 16व्या ओवीमध्ये संत श्रोत्यांना वंदन करतायत. कुणाला वंदन करतायत? आता वंदीन संत सज्जन श्रोते, जे कृपाळू भावाचे भोगते, माझी वचने प्राकृते, सांगेन तयापाशी. कोण आहे? संत सज्जन आणि श्रोते. आपल्या सगळ्यांना हे वंदन केलेले समर्थ करतायत. काय म्हणतायत? आता हे जे संत आहेत ते कसे आहेत? अर्थाचे रसिक आहेत आणि दयावंत आहेत. आता वंदीन संत सज्जन श्रोते, जे कृपाळू भावाचे भोगते, अर्थाचे रसिक आहेत, दयावंत आहेत, असे संत सज्जन श्रोते यांना मी आता वंदन करतोय. आणि कसं वंदन करतोय? माझं हे साधं मराठी प्राकृत वचन त्यांच्यापाशी मी मांडतोय. हे सगळे अतिशय थोर आहेत, अतिशय विद्वान आहेत. माझी साधी त्यांचा सगळा संस्कृत गिरवाण वाणीचा त्यांचा अभ्यास आहे, पण ही माझी प्राकृत वचनं मी त्यांच्यासमोर मांडतोय. कारण बघा ना, ही प्राकृत वचनं समर्थांनी सुद्धा, जसं माऊलींनी सर्वसामान्यांसाठी सांगितले, तसं हे सर्वसामान्यांपुढे हे ज्ञान मांडतात, पण त्या संतांची अनुमती मागतायत. हा आत्माराम ग्रंथ प्राकृतामध्ये लिहिलेला आहे. पण गंमत अशी आहे की आध्यात्मिक ग्रंथ आणि व्यावहारिक ग्रंथ याच्यामध्ये मुळातच फरक असतो बरं का. आध्यात्मिक ग्रंथ आणि एखादी कादंबरी त्याच्यामध्ये फरक असतो. म्हणजे व्यावहारिक किंवा लौकिक ग्रंथामध्ये लेखकाकडे व्यक्ती म्हणून नाही पाहिलं जात. लेखक कोण आहे या दृष्टिकोनातून फारसं पाहिलं जात नाही. तर त्यांनी विषयाची मांडणी कशी केली आहे, कथा कशी आहे, विषय काय आहे, त्याच्यातले संवाद कसे आहेत, हे पाहिलं जातं. पण त्याच्या लेखकाकडे फारसं लक्ष जात नाही. लेखकाची व्यक्तिगत शुचिता कशी आहे, तो कसा राहतो, कसा वागतो, कसा दिसतो, त्याला व्यसनं आहेत का, कसा आहे तो, सदाचारी आहे का, हे काही फारसं विचारात घेतलं जात नाही. मात्र आध्यात्मिक ग्रंथ मात्र याच्यापेक्षा पूर्ण वेगळे असतात. कारण लेखकाचं स्वतःचं प्रतिबिंब त्यांच्या ग्रंथात पडलेलं असतं. असं म्हणतात की ग्रंथराज दासबोध हे समर्थांचं आत्मचरित्र आहे. खरं म्हटलं ते सगळं प्रतिबिंबच पडलेलं आहे. योग वासिष्ठामध्ये वसिष्ठांचं तत्त्वज्ञान पूर्ण प्रतिबिंबित झालेलं आहे. त्यामुळे या ग्रंथकार कोण आहे हे लक्षात घ्यायलाच पाहिजे. त्याची आध्यात्मिक योग्यता काय आहे, त्यांचा अधिकार काय आहे, हे संत सज्जन प्रामुख्याने पाहतात. संत सज्जन पाहतात आणि ग्रंथकाराचा स्वरूपानुभव त्यामध्ये स्पष्टपणाने दिसून येत असल्यामुळे तिथे भाषेला फारसं महत्त्व नसतं. लक्षात घ्या, सामान्य व्यावहारिक कादंबरी कथाकार जे असतात त्यांची अलंकारिक शैली वगैरे बघितली जाते, वाक्यरचना कशी आहे, मांडणी कशी आहे. आध्यात्मिक ग्रंथामध्ये त्या भाषेला महत्त्व नाही आहे, त्याच्यातलं तत्त्व काय आहे, त्याच्यातला विचार काय आहे. आणि म्हणूनच इथे समर्थ म्हणताय मराठी भाषा मी माध्यम म्हणून वापरलेली आहे. आता बघा, हे स्वतः थोर आहेत बरं का. समर्थ काही कोणीतरी सामान्य नाही आहेत, स्वतः विद्वान आहेत, थोर संत आहेत, पण तरीसुद्धा विनयशीलतेने ते संत सज्जनांना श्रोत्यांना वंदन करतात. केवढा मोठेपणा आहे. जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण. समर्थांनी सामान्य श्रोत्यांना सुद्धा वंदन केलेलं आहे. आणि ह्याच्या निमित्ताने समर्थ आणखीन एक काय म्हणतात, अंतर्गत एक गोष्ट सांगतात की देववाणीचा सुद्धा अति आग्रह धरू नये. संस्कृत भाषा समृद्ध आहे, श्रेष्ठ आहे, आहेच, निःसंशय आहे, पण त्याचा वृथा अभिमान बाळगू नये. अशीच एक गोष्ट झाली बरं का. फार पूर्वी म्हणजे समर्थांच्याच काळामध्ये वामन पंडित, आपल्याला नाव ऐकून माहिती, वामन पंडित स्वतः संस्कृत रचना करायचे. अतिशय विद्वान होते. काशीमध्ये त्यांना मानपत्र वगैरे मिळालेलं होतं आणि ते संस्कृत रचना करायचे. समर्थांकडे ते असेच एकदा आले आणि समर्थांना म्हणाले की तुम्ही संस्कृत रचना का करत नाही.
ते मराठी फार सामान्य वाटतं. संस्कृतमध्ये तुम्ही रचना करा. तेव्हा समर्थ म्हणाले, बरं ठीक आहे, तुमच्या म्हणजे त्याच्यावर विचार करतो मी. आणि त्याच रात्री वामन पंडित दुसऱ्या ठिकाणी जायला निघाले, दुसऱ्या गावाला. आणि पूर्वी पायी प्रवास असायचा. वाटेत जाताना जंगलातनं रस्ता होता, अरण्यातनं जायचं होतं. आणि म्हणून एका पायी चालून चालून थकल्यानंतर ते एका झाडाखाली थांबले. त्या झाडावर त्या खाली झोपले ते. आणि त्या झाडावरनं आवाज आला की अरे तिकडे सरक, ही फांदी दुसऱ्या कोणासाठी तरी राखून ठेवलेली आहे. वामन पंडितांना कळे ना कोणाचा आवाज आहे. तेव्हा तो एक पहिला ब्रह्मराक्षस म्हणाला की अरे ही दुसरी फांदी त्या वामन पंडितासाठी राखून ठेवलेली आहे, पण मृत्यूनंतर तोही ब्रह्मराक्षस होणार आहे. तेव्हा वामन पंडितांचे डोळे उघडले आणि ते म्हणाले, आपण आजच समर्थांना या संस्कृत वाणीचा उपयोग करा किंवा त्याच्यामध्ये रचना करा आणि मराठीत करू नका म्हणलं. आणि म्हणून हे आपल्याला एक कानपिचक्या मिळालेल्या आहेत किंवा एक शिकवण मिळालेली आहे. असा ह्याचा वृथा अभिमान बाळगू नये. संस्कृत भाषा उत्तम आहे, काहीच प्रश्न नाही त्याच्यामध्ये, पण तरीसुद्धा त्याचा अतिरेक करू नये. आणि तेव्हापासनं संस्कृतचा वृथा अभिमान त्यांनी सोडला आणि त्याच्या उलट समर्थांवरच त्यांनी मराठीत लगेचच एक श्लोक लिहिला. समर्थांना वंदन केलं, कारण माझे डोळे उघडलेत. आणि म्हणून जो आपण श्लोक नेहमी म्हणतो, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. हा श्लोक कुणाचा आहे? वामन पंडितांचा आहे. म्हणजे ज्या समर्थांनी त्यांचे डोळे उघडले त्यांच्यावर लगेच त्यांनी तत्काळ रचना केली आणि तीही मराठीतून. एवढंच नाही तर अनेक ग्रंथांचं, संस्कृत ग्रंथांचं त्यांनी मराठीमध्ये हुबेहूब म्हणजे मात्रा तशाच ठेवून त्याच छंदामध्ये त्यांनी उत्तम रचना केलेल्या आहेत. म्हणजे अगदी उदाहरण सांगायचं झालं तर भर्तृहरीचं 3 शतक आहेत. नीतिशतक, वैराग्यशतक, शृंगारशतक या तिन्ही शतकांची रचना वामन पंडितांनी उत्तम मराठीमध्ये केलेली आहे. किंवा गंगालहरी पंडितराज जगन्नाथांचं जे काव्य आहे 52 श्लोकांचं, त्याचीसुद्धा रचना वामन पंडितांनी मराठीत केलेली आहे. म्हणजे नंतर तर त्यांना मराठीचंच वेड लागलं, संस्कृत सोडलं असं नाही म्हणता येणार, पण संस्कृतचा अति आग्रह, दुराग्रह सोडला आणि मराठीमध्ये रचना करायला सुरुवात केली. आणि इथे समर्थ म्हणतात, माझी वचने प्राकृतेनं सांगेन तयापाशी. अनुमती मागतात, परवानगी मागतात संत सज्जनांची. पुढे समर्थ म्हणतात, तयांचे वर्णावे स्वरूप, तरी जे स्वरूपाचेची बाप, जे वेदांचे सांगवेना रूप, ते जयांचेनी प्रगटे. कुणाचं वर्णन आहे? संतांचं वर्णन आहे. मागच्या ह्याच्यात संतांना वंदन केले ना, ते संत कसे आहेत हे सांगणं सोपं नाही आहे बरं का. कारण ते आत्मस्वरूपाहून सुद्धा थोर आहेत. स्वरूपाचेही बाप म्हटलेले आहेत. आत्मस्वरूपापेक्षा सुद्धा जे श्रेष्ठ आहेत, थोर आहेत. म्हणजे बघा ना, श्रुतींना त्या आत्मस्वरूपाचं वर्णन करता येत नाही. ते वर्णनाच्या अतीत असणारं आत्मस्वरूप संत आपल्याला अगदी उघड करून सांगतात. म्हणजे संत किती श्रेष्ठ असतील. श्रुतींना सुद्धा जमलं नाही बरं का. श्रुतीने सुद्धा या आत्मस्वरूपाचं वर्णन करण्याचा पुष्कळ प्रयत्न केला. पण असं आहे का? नाही, असं नाही. तसं आहे का आत्मस्वरूप? नाही, तसं नाही. न इति न इति न इति करता करता नेती नेती हे श्रुतीने शेवटी अभिप्राय दिला की नेती. त्याचं वर्णन करता येत नाही, हेच त्याचं वर्णन आहे. पण श्रुतींना जे जमलं नाही ते संतांना जमलेलं आहे. माऊलीने म्हटलेलं, अरूपाचे बोली रूप दावीनं. संत म्हणजे माऊली म्हणतात, समर्थ म्हणतात, सगळ्या संतांनी आम्हाला ते इतकं उघड करून सांगितलं आहे. म्हणून त्यांना म्हटलंय स्वरूपाचेही बाप, जे वेदांचे सांगवेना रूप, वेदांचं रूप सांगता येत नाही पण ते संतांना सांगतायत. आता हे अदृश्य आत्मस्वरूप जे आहे ते अतींद्रिय आहे. भाषा खरं तर तिथे पोचू शकत नाही. त्यामुळे श्रुतीसुद्धा त्याचं वर्णन करू शकत नाहीत. ते स्वरूपच मुळे भाषेच्या कक्षेतच येत नाही. हे सगळं खरं असलं तरी संतांचं सामर्थ्य याहीपेक्षा श्रेष्ठ आहे. संतांना आत्मस्वरूपाचे बाप म्हटलेलं आहे.
कारण त्यांच्या जीवनातून ते आत्मस्वरूप जरी अतींद्रिय असलं तरी ते दृश्य जगामध्ये प्रत्ययाला येतं. आणि म्हणून संतांना स्वरूपाचे बाप म्हटलेलं आहे आणि असं त्यांचं वर्णन केलेलं आहे. बघा, आता श्रीरामांना वंदन केलं, सद्गुरूंना वंदन केलं, संत सज्जन श्रोते या सगळ्यांना वंदन केलं. आता हे झालं वंदन, हे झालं मंगलाचरण. आता प्रमुख विषय काय आहे त्याच्यामध्ये प्रवेश करूया. आता मुख्य दार लागले, बाकीची पुढची सगळी दारं ओलांडत आता आपण मुख्य दारापर्यंत आलेलो आहे. आता आत प्रवेश करायचा. आत प्रवेश करायचा कसा? शिष्याला सांगतायत. लक्ष देऊन ऐक बरं का शिष्या. काय म्हणतात समर्थ 18व्या ओवीमध्ये? आता शिष्या सावधान. बघा, कुठलाही विषय स्पेसिफिकली सांगायचा असला, प्रामुख्याने प्रकर्षाने सांगायचा असला की त्याची आधी पार्श्वभूमी शिष्याला सावध केले. लक्ष नाही असं म्हणू नकोस बरं का. अहो, भगवद्गीतेमध्ये सुद्धा जेव्हा भगवंतांना अर्जुनाला काहीतरी विशेष सांगायचं असतं तेव्हा ते त्याला म्हणतात गुडाकेश. गुडाकेश म्हणजे निद्रेवर ज्याचं नियंत्रण आहे तो. म्हणजे सावधपणाने ऐक, जागरूक राहा, दक्ष राहा. इथे सुद्धा समर्थ तेच सांगतायत, आता शिष्या सावधान, ऐक सांगतो गुह्य ज्ञान. तुला आता मी गुह्य ज्ञान सांगणार आहे, लक्ष नव्हतं असं म्हणू नको बरं का. म्हणून सावधानतेने ऐक. ते जरी शिष्याला सांगत असले तरी आपण त्यांचे शिष्य, आपण सावधपणाने ऐकूया समर्थ काय सांगतायत. आता शिष्या सावधान, ऐक सांगतो गुह्य ज्ञान, जेणे तुझे समाधान अंगी बाणे. असं काहीतरी सांगतोय, गूढ असं आत्मज्ञान तुला सांगतोय. ते तू नीट ऐक, लक्षपूर्वक ऐक, एकाग्र चित्ताने ऐक, ज्या ज्ञानामुळे तुझ्या अंगी समाधान बाणे. आणि समाधानच पाहिजे नाही का. आपण सगळे संतोषाच्या शोधात आहोत खरं म्हटलं तर. आता बघा, आत्म्याची अनुभूती आत्म्याचं ज्ञान करून देते. आत्मा जाणण्यासाठी आत्म्याची अनुभूती घ्यायला लागते. समर्थ म्हणतात प्रचित पाहेल ते शहाणे. आणि गीता म्हणते या पश्यती स पश्यती. नुसती वाचून समजणार नाही, ज्याला ते अनुभूती आहे, ज्याला प्रचिती आलं त्यालाच ते आत्मज्ञान होणार आहे. आत्मा जसा अतींद्रिय आहे तसं त्याचं ज्ञानही अतींद्रियच आहे. ते इंद्रिय गोचर नसतं, ते दिसत नाही, ते गूढ असतं, लपलेलं आहे, हिडन आहे. आणि सर्वसामान्यांना काही ते चटकन आकलन होतच नाही. परंतु अतींद्रिय दृष्टी ज्यांना लाभली आहे, ज्यांना दिव्य चक्षु लाभलेले आहेत, अशा संतांना मात्र ह्या क्षेत्रामध्ये मनमुराद संचार करता येतो, मोकळेपणाने वावरता येतो. आणि असं त्यांना प्राप्त झालेलं ज्ञान ते साधकापर्यंत पोचवतात. बघा, आता संत सज्जन हे त्या अतींद्रियाच्या क्षेत्रामध्ये मुक्तपणाने संचार करतात. पण ते त्यांना प्रचिती आली, त्यांना अनुभूती आली. आम्हाला फक्त शब्दच माहिती आहेत, आम्हाला फक्त पुस्तकं माहिती आहेत, अभ्यास करायचा एवढंच माहिती आहे, पण आम्हाला अजून काही ज्ञान झालेलं नाही आहे. संतांना ज्ञान झालेलं आहे आणि ते साधकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतात. पण आता ते पोचवतील हो पुष्कळ, पण आम्ही आधी एकाग्र चित्ताने ऐकलं तर पाहिजे. आधी आमचं चित्त म्हणजे आपली रिसेप्टिव्हिटी वाढवायला पाहिजे, आपली ग्रहण क्षमता वाढवायला पाहिजे. केव्हा वाढेल? बाकीचे विषय दूर सारायचे, पूर्ण लांब टाकून द्यायचे आणि माझं मन अतिशय एकाग्र करायचे. तर हे संतांचे बोल आमच्या हृदयामध्ये रुजतील. एकाग्र मनाने ते आत्मज्ञान ग्रहण करून ते एकदा का अंतःकरणामध्ये स्थिर झालं की काय होणार आहे? विलक्षण समाधान, विलक्षण संतोष प्राप्त होणार आहे. आणि पूर्ण समाधान लाभणं ही खरं म्हटलं ना तर अध्यात्म मार्गातली शेवटची पायरी आहे, शेवटचा टप्पा आहे. समाधान लाभलं पाहिजे. आम्ही पुष्कळ पैसे मिळवतो, पुष्कळ वस्तू आणतो, पुष्कळ उपभोग घेतो, समाधान काही केल्या मिळत नाही. केव्हा मिळेल? जेव्हा ते अंतःकरणात संतांची वचनं स्थिरावतील ना, तेव्हाच ते समाधान मिळणारे. जेणे तुझे समाधान अंगी बाणे. आणि बाणे म्हणजे काय आहे तर ते अगदी रोमरोमामध्ये भिनलं पाहिजे, आपल्या पेशीमध्ये, अगदी कणाकणामध्ये शरीराच्या ते भिनलं पाहिजे.
असं ज्ञान बाणेल तेव्हा तुला समाधान लाभणार आहे. आपल्यालाही पाहिजे नाही का समाधान? आपणही त्याच्यासाठीच प्रयत्न करतोय. आणि मग आता समर्थ म्हणताय, तू काही प्रश्न विचारला नव्हतासच मला, पण मलाच तुझी तळमळ आहे ना. 19व्या ओवीमध्ये समर्थ म्हणतायत, तू आशंका नाही घेतली, तू काही विचारलंच नव्हतं, परंतु माझं तुझी चिंता लागली. का लागली आहे? गुरूंना शिष्याची चिंता असतेच. स्वतः आपण जरी पलीकडे गेलो या भवसागराच्या, तरी शिष्याला घ्यायचे, शिष्याला तिकडे पोचवायचे, ही तळमळ खऱ्या गुरूंना असते, सद्गुरूंना असते. का ते तुझी भ्रांती फिटली नाहीच अद्यापी. मला कळतंय की तुझी भ्रांती अजून फिटली नाहीये, तुझ्या मनामध्ये संभ्रम आहे, असं समर्थ सांगतात. बघा आता शब्दशः अर्थ तर कळला आम्हाला. आता भ्रांती नाही फिटली, भ्रम म्हणजे काय आहे? भ्रम म्हणजे मिथ्या ज्ञान आहे. मिथ्या ज्ञान असणं हा अज्ञानाचाच एक परिणाम आहे. ज्ञानी संतांना ही शिष्याची अवस्था अजिबात बघवतच नाही, आणि म्हणून ते आपणहून त्या शिष्याची ही भ्रांती घालवण्याचा प्रयत्न करतात. अज्ञानामध्ये स्वस्थपणे जगणारी जी माणसं आहेत त्यांच्याविषयी त्यांना काळजी वाटते. करी लाभाविण प्रीती, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. कळवळा वाटतं हो त्यांना वाटतं की मला कळलंय, पण हे माझ्या शिष्यापर्यंत पोचलं पाहिजे, आणि म्हणून ते काही लाभ आहे का, त्यांना काही मिळवायचं आहे का, त्यांना त्याच्यातनं काय प्राप्त होणार आहे? तुम्हाला समाधान लाभलं म्हणून तुम्ही त्यांना काय देणार आहात? काही नाही. पण त्यांना त्याच्यातच समाधान आहे की शिष्याला आपल्या पलीकडे न्यायचं आहे. आता बघा, ह्या श्लोकामध्ये आपण पहिल्या भागात पाहिलं होतं, कुठल्याही ग्रंथाचा अधिकारी कोण असतो हे आपण पाहतो. आता ह्या श्लोकामध्ये तो अधिकारी कोण हे आपल्याला कळणार आहे, ह्याचाही उलगडा झालेला आहे. म्हणजे आता ह्यातला बॅकग्राऊंड आहे बरं का, ह्याला पार्श्वभूमी काय आहे? ह्याच्या आधी समर्थाने जुना 21 समासी दासबोध सांगितलं होतं. आत्ताचा नाही बरं का, आता आपण जो वाचतो तो दासबोध 20 दशकांचा आणि 200 समासाचा आहे. पण पूर्वीचा दासबोध अतिशय छोटा होता. 21 समासी दासबोध सांगितल्यावर सुद्धा अजून काही शिष्याचा अहंकार गेला नाही आहे, अजून काही त्याची भ्रांती फिटलेली नाही आहे, आणि म्हणून समर्थ त्याला पुन्हा 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 समजावून सांगतायत. थोडक्यात काय तर, ज्याला कर्म आणि उपासना ज्याचं व्यवस्थित आहे, परंतु अजून अहंकार गेला नाही, कर्म करतोय, भक्ती करतोय, नमस्कार करतोय, पूजा अर्चा करतोय, अहंकार गेला नाही, म्हणजे भ्रांती अजून शिल्लक आहे, असा शिष्य ह्या ग्रंथाचा अधिकारी आहे. आपण आहोत का? नक्कीच आहोत. आपण नक्कीच आहोत, कारण आपण सुद्धा मार्गाला लागलोय, तेथपर्यंत पोचायचे ही तळमळ सुद्धा आहे, पण अजून अहंकार काही गेला नाही. सूक्ष्म स्वरूपात अहंकार आहेच आहे. त्यामुळे अहंकार हा सूक्ष्मच असतो. कशाचा असतो? श्रीमंतीचा आहे, रूपाचा आहे, विद्वत्तेचा आहे, कीर्तीचा अहंकार असतोच. अहंकार गेला असं आम्ही म्हणतो की मला अजिबात अहंकार नाही, हाच मोठा अहंकार आहे. त्यामुळे तो कधीतरी एकदम, आणि आपण असं पुष्कळ त्याला दाबण्याचा प्रयत्न करतो, पण तो कधी कधी उफाळून वर येतो. एवढंच कशाला हो, सात्विकतेचा सुद्धा अहंकार असतो. मी किती सात्विक आहे हाही अहंकारच आहे. बाकीचे बघा, यांना हे जमत नाही, मला कसं जमलं की नाही, हाही अहंकारच आहे. एवढंच काय तर मला अजिबात अहंकार नाही याचाच अहंकार असतो. मला अजिबात अहंकार नाही हाच अहंकार घातक असतो. त्यामुळे मी ज्ञानी, मी साधक, मी जीवनमुक्त, अशा या अहंकाराच्या निरनिराळ्या छटा आहेत. आपण कुठल्या छटेत बसतो बघूया ना, विचार करूया, स्वतःचा शोध घेऊया. वरवर आम्ही खूप मुखवटे धारण करतो, मी खराच असा आहे, मी खराच सज्जन आहे. आत डोकावून बघा, तोरा मन दर्पण कहला है, भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए. दर्पणचे आरशात बघा, मनाच्या आरशात डोकावून बघा, किती अहंकार ठासून भरलेला आहे. आणि जिथे थोडासुद्धा अहंकार शिल्लक आहे तिथे आत्मज्ञान शक्यच नाही आहे, शक्यच नाही आहे. त्यामुळे जेव्हा एखादा साधक म्हणतो मी मुक्त आहे असं म्हणतो, तेव्हा त्या मुक्त आहे म्हणजे बद्ध आहेच. मुक्तच्या उलट शब्द आहे बद्ध, त्यामुळे बद्धता तिथे गृहीतच आहे, म्हणजेच तिथे द्वैत आहे. तसंच मोक्ष ही सुद्धा द्वैत आहे.
मी मुक्त आहे म्हणताना मी आधी बद्ध होतं हे उघडच झालं ना. त्यामुळे ती सहजावस्था प्राप्त व्हायला पाहिजे. मी मुक्त आहे हे सांगायचं नाही, तिथपर्यंत पोचायचं आणि मग तो जो काय आनंद मिळेल तो अवर्णनीय आहे. आणि तीच आदर्श अवस्था आहे, ती सर्वोच्च अवस्था आहे. सहज अवस्था प्राप्त झाली पाहिजे. असं म्हटलंय उत्तमा सहजावस्था. सहज अवस्था कळलं सुद्धा नाही, जाणीव सुद्धा झाली नाही की मी मुक्त आहे. उत्तमा सहजावस्था मध्यमा ध्यान धारणा. मध्यम अवस्था कुठली आहे? ध्यान धारणा करणं. तृतीया प्रतिमा पूजा, प्रतिमेची पूजा, सगुणाची पूजा ही तिसरी अवस्था आहे. आणि तीर्थयात्रा अधमाधमा. तीर्थयात्रा करणं ही सगळ्यात खालची अवस्था आहे. तीर्थयात्रेला आपण जातो, पण काही चिंतन मनन घडतं का? अभ्यास घडतो का? नुसतं ते पर्यटन होतं, ती तीर्थयात्रा होत नाही. म्हणून म्हणले उत्तमा सहजावस्था मध्यमा ध्यान धारणा तृतीया प्रतिमा पूजा तीर्थयात्रा अधमाधमा. त्यामुळे परमार्थामध्ये हा क्रमविकास साधला पाहिजे. कुठे अति तीर्थयात्रा सुद्धा करायच्या नाहीत बरं का. आमचे तुकडोजी महाराज तर म्हणतात, अरे रिकामा कशाला फिरतं, तुझं गावच नाही का तीर्थ, उगीच कशाला फिरतं, इकडे जा तिकडे जा, काशीला जा, विश्वेश्वर करा, हरिद्वार जा, ऋषिकेश जा, कशाला? तुझ्या गावात तुझ्या खरं तर इथेच आहे. कुठे शोधिशी रामेश्वर आणि कुठे शोधिशी काशी, इथेच शोधायचं. त्यामुळे हा क्रमविकास साधायला पाहिजे. परमार्थामध्ये या क्रमाने या तिन्हीतून हळूहळू पुढे जायला पाहिजे. सुरुवातीला तीर्थयात्रा ठीक आहे, त्याच्यानंतर सगुणाची मूर्तीपूजा ठीक आहे, त्याच्यानंतर ध्यानधारणा ठीक आहे, पुढे पोचायचे, चौथ्या अवस्थेपर्यंत पोचायचे, ती सहजावस्था आहे. आणि पुढची अवस्था गाठली की मागची गळून पडायला पाहिजे. पडते. फुलाचं फळ होताना फूल गळल्याशिवाय फळ कसं होईल हो? फुलाने गळून पडायलाच पाहिजे, तरच फळ होईल. त्यामुळे अशी अवस्था एक एक गळून पडायला पाहिजे, तर आपल्याला तिथपर्यंत शेवटच्या अवस्थेपर्यंत पोचता येईल. प्रत्येक गोष्टीला मूल्य आहे, प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे. म्हणजे त्याच्या पलीकडे गेल्यावर त्याचं मूल्य संपून जातं. सुरुवातीला तीर्थयात्रा ठीक आहे, त्याच्यामुळे थोडी काहीतरी निदान तिकडे वृत्ती होते, तिकडे कल तरी वाढतो. पण हळूहळू त्यालाही मर्यादा आहे, ते गळून पडलं पाहिजे, नाहीतर मग पुढची प्रगती कशी होणार? त्याच्यातच अडकू नका. म्हणजे बघा ना, अगदी लहान होतो आम्ही तेव्हा रोज पाढे म्हणण्याची पद्धत होती. परवचा म्हणायचे, शुभंकरोती रोज म्हणायचे, पाढे म्हणायचे. आणि ते पाढे म्हटल्यामुळे काय झालं की ते पक्के झाले. मग पुढे गणित पक्क झालं, मग पुढे सगळ्याच विषयामध्ये गती यायला लागली. पण आता जर का तुम्ही एखाद्या मेडिकलच्या विद्यार्थ्याला म्हणलात की रोज पाढे म्हण बरं का, अहो शक्यच नाही आहे. कारण त्याचे पाढे पक्के झाले म्हणून तो मेडिकलला आलेला आहे. आता मेडिकलला आल्यानंतर पुन्हा त्याने बे के बे म्हणावं अशी अपेक्षा आहे का? तसंच पुढे जायचंय, मागचं फार धरून बसायचं नाही आहे. त्यामुळे मूल्य आणि मर्यादा ओळखता यायला पाहिजे, त्याची जाणीव पाहिजे. आणि पुढे जाण्याची जर का तळमळ असेल तर हा प्रवास सहज होतो आणि मग ती सहजावस्था गाठता येते. हे कळायला पाहिजे. आणि खरं सांगू का, कळणे हा प्रपंच आहे आणि कळणं हा परमार्थ आहे. पुढे जायचं आहे. आणि समर्थ आता काय म्हणतात, पुढची 20वी ओवी घेऊयाच. दासबोधीचे समासी निर्मूळ केले मीपणासी, तया निरूपणे ही वृत्तीसी पालट दिसे ना. दासबोधाच्या समासामध्ये मीपणाचा खरं तर समूळ उच्छेद केलेला आहे. ते विवेचन नुसतंच तू वाचलंस, नुसतीच पारायण केली, त्या विवेचनाने तुझ्या वृत्तीमध्ये काही बदल दिसत नाही, पालट दिसत नाही आहे. आता इथे त्या 21 समासी जुन्या दासबोधाचा 13व्या समासाचा संदर्भ दिलेला आहे. त्याच्यात सांगितलेलं आहे शांतपणा, परिच्छिन्नपणा किंवा देहबुद्धी याच्यासाठी मीपणा हा शब्द वापरलेला आहे. शांत, आपण सगळे शांत आहोत, शांत नाही बरं का, शांत शब्द लक्षात घ्या. स अंत, आपल्याला अंत आहे ना,
आपल्याला जन्म आहे, आपल्याला मृत्यू आहे, एवढं आयुष्य आहे जन्मापासून मृत्यूपर्यंत. आपल्याला उंची आहे, इतकी फूट माझी उंची आहे, इतकं वजन आहे, असा रंग आहे, असं रूप आहे. आम्हाला अंत आहे, शांत आहे, आम्ही परिच्छिन्न आहोत, आम्ही तुकड्यामध्ये आहोत. या जगाचा एक तुकडा आम्ही आहोत, आम्ही सगळं विश्व व्यापक नाही आहोत. मग परिच्छिन्न आहे, देहबुद्धीत तर अडकलेलोच आहोत. त्यामुळे आम्ही मीपणामध्येच अडकलेलो आहोत. पण चैतन्याचं खरं स्वरूप कसं आहे? ते असीम आहे, अनंत आहे, अमूर्त आहे. देहाला शांतपणा आहे, आत्मा अनंत आहे, अमूर्त आहे, संपूर्ण व्याप्त आहे. आणि मग परंतु जीवाला काय झाले? आत्मविस्मृती झाली, विस्मरण झाले. आणि म्हणून तो देहालाच, त्या सीमित, शांत, मूर्त या देहालाच आपलं मानायला लागलेलं आहे. आणि ह्या मीपणामुळे काय झाले? हवे नकोपणाचे नाना तरंग अंतःकरणात उमटतात. मला हे हवंय आणि हे नकोय, मला हे आवडतं आणि हे नाही आवडत, हे प्रिय आहे आणि हे त्याचा द्वेष वाटतो, अशा वृत्ती उठतात. आणि हा मीपणा कशातनं निर्माण झाला आहे? तो अविद्येतनं निर्माण झालेला आहे. या मीपणातनंच ती वासना उदय पावते. हा एकदा मीपणा क्षीण झाला की मग वासना सुद्धा पालट होते, बदलते. आणि मीपणा जेव्हा संपूर्ण जाईल, पूर्णपणाने जाईल, तेव्हा त्या वृत्तीची निर्वृत्ती होते. शब्द नवीन नवीन बघणार आहेत बरं का. वृत्तीची निर्वृत्ती होते, म्हणजे वृत्ती तरंग आहेत ना, जे सारखे उठत होते बघा. आपण मगाशी सरोवराचं उदाहरण पाहिलं. खडा टाकला की तरंग, खडा टाकला की तरंग, परत ते वाढत वाढत जातात. एक खडा, एक तरंग जिरायच्यात नवीन तरंग तयार होतो. असंही नाही, ह्या वृत्ती जिरूनच जातात, निर्वृत्ती होते. आणि अशा वृत्ती जेव्हा संपतील, वृत्तींचा जेव्हा निराश होईल, तेव्हा आत्मदर्शन घडणार आहे. पण याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की मीपणा जितका सूक्ष्म आहे, वृत्ती तर त्याच्याहून सूक्ष्म आहे. मीपणा एक वेळ ठळकपणाने जाणवू शकेल, पण वृत्ती आपल्याला सुद्धा कळत नाही की माझ्या मनामध्ये या वृत्तीचे तरंग उठत आहेत. आणि खरं म्हटलं त्या सूक्ष्मामध्ये बदल व्हायला पाहिजे. आणि हेच परमार्थाचं प्रधान लक्षण आहे. मग त्याच्यासाठी आम्ही काय करायचं? एक एक पायरी ओलांडत जायचं. पहिल्यांदा श्रवण आहे, मग मनन आहे, मग चिंतन आहे, मग निधिध्यास आहे. असं करत करत मागच्या एक गोष्टी मागे टाकत पुढे चालत राहायचं. कसं? रोज चालायचं. रोज स्वतःला घडवायचे. रोज स्वतःमध्ये सद्गुणाचं एक पीस खोचत जायचं आणि एक दुर्गुण दूर करत जायचं. मग काय अशक्य? काहीच अशक्य नाही आहे. आपणही पोचू की. कशाला निराश व्हायचं? आत्मारामाचा अभ्यास त्यासाठीच तर करतोय. समर्थांनी हे शिष्याला सांगितलं आहे, म्हणजे आपल्यालाच सांगितलं आहे ना. निमित्त शिष्य असला तरी आपल्याला त्याचा लाभ मिळतोय, हे आपलं केवढं भाग्य आहे. आणि म्हणून या आत्मारामाच्या अभ्यासातनं आपल्याला स्वतःमध्ये परिवर्तन घडवायचे, स्वतःची उन्नती साधायची, स्वतःचा उद्धार साधायचा. मोक्ष मिळेल न मिळेल पुढची गोष्ट आहे, पण ह्या जन्मात सुद्धा इह आणि पर या दोन्हीमध्ये आपल्याला सुख समाधान लाभणार आहे, कल्याण होणार आहे. त्यामुळे भुक्ती पण मिळणार आहे आणि मुक्ती पण मिळणार आहे. आणि ती मिळावी तशी आमची बुद्धी परिपक्व व्हावी, अशीच त्या प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रार्थना करूया. आणि आज इथेच थांबूया. शेवटच्या ज्या 2 ओव्या आपण म्हणतो त्या मात्र म्हणूया. मन हे चिराम जनी मेघश्याम, देही आत्माराम पाहे डोळा. पाहुनिया डोळा स्वरूपी मुरावे, वाचेसी असावे राम नाम. असं रामनाम सतत घेऊया आणि इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.